कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओनं वातावरण तापलं। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, कृषी मंत्री ऑनलाईन जुगार खेळतात हा कांगावा झाला। यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये शिरले आणि कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करू लागले। यातच कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या पुढे पत्ते उधळले। पण यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले। त्यांनी छावा संघटनेच्या विजय घाटगेंना मारहाण केली। सूरज चव्हाणांनी विजय घाटगेंना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यामुळे सूरज चव्हाणांनी मारहाण केलेले विजय घाटगे नेमके कोण आहे अशी चर्चा सुरू झाली। तर विजय घाटगे हे मूळचे लातूरच्या औसा तालुक्यातले तावशी गावचे। अण्णासाहेब जावळे यांनी छावा संघटना जेव्हा सुरू केली तेव्हापासून म्हणजे 2011-12 पासून विजय घाटगे हे या संघटनेमध्ये काम पाहत आहेत। विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं। एवढंच नाही, मराठा आरक्षणाचा विषय देखील लावून धरला होता। यामध्ये विजय घाटगे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। अण्णासाहेब जावळेंनंतर नानासाहेब जावळे छावाचे केंद्रीय अध्यक्ष झाले आणि विजय घाटगे हे प्रदेशाध्यक्ष बनले। 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी 12 दिवसांचं आमरण उपोषण त्यांनी केलं होतं। त्यानंतर 2024 मध्ये सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून देखील घाटगेंनी उपोषण केलं होतं। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात फी वाढीच्या विरोधात देखील होणाऱ्या आंदोलनात घाटगेंनी सहभाग घेतला होता। छावामध्ये काम केलेले अनेक लोक आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा विविध पक्षांमध्ये आहेत। पण आता घाटगेंना झालेल्या मारहाणीचा या सगळ्यांनी निषेध नोंदवलाय। घाटगेंनी सुद्धा राष्ट्रवादीची मस्ती हा शेतकऱ्याचा पोरग उतरवणार असा इशारा दिलाय। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहावं लागेल।